भाई साहब वरती काय पाण्याला फ्लो आहे बघा. इथून जर पडला तर भाई साहब वरती काय फ्लो आहे बघा पाण्याला. म्हणजे जर वरती इथून चालताना जर पाय घसरला ना तर नक्कीच या खाली पडायला होईल. आणि मला वाटतं इथून आपण ना जाऊ, कारण पाण्याचा करंट आहे भाई एक नंबर आहे. आणि वरती इथं मस्त आंघोळ करायला भारी, इथं आंघोळ करायला भारी आहे. ते खाली गेलं तर मस्त अजून भारी आहे. आपण इथं आंघोळ करू, पण पहिले त्याला वरती जाऊन बघू काय खायला लावलं. वरती मस्त पब्लिक आंघोळ तिथं समोर. हो हो भाई साहब पाय हालतात बाबा. हा इथं पाण्याला करंट कमी आहे. जिथं पाणीला जास्त खड्डा आहे ना तिथं पाण्याला करंट जास्त आहे, म्हणजे वाहता पाणी जास्त आहे. बघा इथं येऊन इथं पाणी जरा जास्त आहे बघा. तर पडलो तर डायरेक्ट खालचा रस्ता. इथं 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 नाही काय शपथ. पण आपल्याला चालायची माहिती आहे. एवढा करंट पार करून आपण इथपर्यंत चालत आलो. आणि मग तिथं स्टार्टिंगला पाण्याचा करंट जास्त आहे, फ्लो जास्त आहे. इथं फ्लो जास्त आहे. तुम्ही कडेकडून चालला तर फ्लो जास्त भेटत, साईडून चालला तर एकदम फ्लो कमी आहे. आणि ह्या दुनियामध्ये जेवढ्या भारी भारी वस्ती आहेत, भारी भारी गोष्टी आहेत, भारी भारी सगळं काय भारी भारी ते तितकं भयंकर पण आहेत. काय नजारा होता, काय मस्त मग एन्जॉय केला. आणि समोर पब्लिक अजून पण पाण्याने आंघोळ करतं. ही पब्लिक ही समोर बसते ना, ही पोर थोडीशी स्लिप होता राहिली मागाशा. तर परत जाऊन ती तिथं बसले. तिला दोन वेळा सांगलं तरी सांगून ऐकणं ती पडताना खाली. मग पब्लिक ही वॉटरफॉल. तर आपली गाडी समोर लावली तिकडं आणि इथून आलो मी या समोरच्या बाजून. आणि आता चालू समोर आपल्या गावदे मातेच्या रस्त्या समोर दिसतो तर हा आमचं गाव आहे. मागं पुढे ते सर्व गाव आहे. आणि आता स्ट्रेट चाललं आहे तो म्हणजे समोर चालत चालत या रस्त्यानं. आणि आजचा पाऊस काय ना मित्र भाई खतरनाक आहे बघा. पूर्ण डोंगराव मस्त आहे की धुकं पसरलं आहे. समोर बघू शकता कोपऱ्यांपासून मस्त धुका पसरला आहे. समोर खंडोबा देवाचं मंदिर आहे तर आणि दत्तदेवाचं मंदिर पण आहे. नमस्कार मित्रांनो, मी अकोलेकर अक्षय तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूबच्यावरती. सो मित्रांनो घरातनं बाहेर पडलो आहे. आजचा वार आहे गुरुवार आणि आजची तारीख आहे 25 जुलै. आणि मी निघलो घरातनं बाहेर आलो आहे गावातच. आणि गावात आपली रिक्षा मागवून बघितली असेल, रिक्षा पार्क केले. आजचा पाऊस म्हणजे 2-3 दिवस पावसाचा हाय अलर्ट जारी केले, म्हणजे हाय अलर्ट आहे. 2-3 दिवस तर शाळेनं सुट्ट्या पण पोरांना दिल्या. काही काना सुट्ट्या नाही, शाळेला पण सुट्टी नाही. हा समोर बघा इथं मस्तपैकी शेती केलेली आहे. आणि मित्रांनो आता मी चाललो आहे, तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून समजलं असेल का मी कुठं चाललो आहे. तर मित्रांनो मी आता चालत तर म्हणजे आपल्या आधी वॉटरफॉलला मागच्या वर्षी पण गेलो. ती पण व्हिडिओ मी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा, लिंक डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे. ती पण जाऊन बघा. आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओ जो कोणी नवीन येत असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ एक लाईक, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, कारण तेवढंच मला मोटिवेशन भेटतं की पुढं चांगला व्हिडिओ बनवावे आणि पुढं मस्त असं कंटेंट तुमच्यासाठी घेऊन यावा. चला मित्रांनो आपल्या आता पोचलो मी आपल्या अकोली गावच्या गावदी मातेच्या मंदिरासमोर दिसतंय तो म्हणजे आपल्या गावदी मातेचं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊ आणि पुढे निघू आपल्या ट्रेकला. म्हणजे आज आपण ट्रेकिंग प्लस वॉटरफॉल दोन्ही बघणार होतो, म्हणजे आदवीचा धबधबा. आज पाऊस आहे ना बाई, खतरनाक लागला पाऊस. कुठून जायचं, तिकडून पण रस्ता आहे पण सध्या पावसाला बंद आहे. सध्या सरळ चालू आहे. चला पाऊस आहे ना त्याच्यामुळे कसं होते, पहिले मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग या समोरच्या रस्त्याने बॅनर लावलं त्या रस्त्याने पण वरती ट्रेक करायला जाऊ. पहिले मग आपल्या गावदी मातेच्या मंदिराजवळ आलो आहे आणि त्या दर्शन न घेतात पुढे जाणं शक्य नाही, तर दर्शन घेऊन जाऊ तिथं. चला मित्रांनो हा आहे आमचा अकोले गावदेवी मातेचं मंदिर. व्हिडिओमध्ये खूप वेळा मी दाखवलं असेल. चल जाऊया आतमध्ये. हां छत्री बंद करू, छत्री बंद करायला लागत. गोपुरा पाणी आला. तर चला मित्रांनो मस्त आता मंदिरात आलो. बाबा इकडे राहते तुमचं.
तर चला मित्रांनो, आता मस्त की आपल्या गावदेवी मातेचं मंदिर येतं, आपल्या आई गावदेवीचं दर्शन घेतलं. आणि भाई पाऊस लागले ना भाई, इतका खतरनाक पाऊस लागले ना. आता मला इथं पुढे जावा का नाही जावा, पण समोर मागं आपले बाबा आहेत, ते दरवेळी इथं मंदिरात पूजा करायला त्यांच्या घर जवळ आहे ना म्हणून. आणि मंदिराच्या आजूबाजूला परिसर बघा. आता आपल्याला इथून समोरचं वाटेल पुढे जसं ट्रेक करत करत जायचं तिकडे वरती आहे आमचं गावदेवी मातेचं मंदिर. आणि समोरून पोरा येतात. आणि इथं जो काय कॉन्क्रीट आहे ना, त्या कॉन्क्रीटला पूर्णपणे शेवाळ जमा झाले. तर शेवाळांना कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, तर पाय तुम्ही जर ठेवला, पाय तुमचा जर सरकला तर तुम्ही नक्कीच खाली पडाल. बघा इकडून जाऊ का इकडून जाऊ, चला इकडून खालशीत जाऊ. आणि समोर दिसतो तर आपला गाव आहे, गावाच्या मग असतंच बिल्डिंग आता भरपूर झाल्या. गावात कसं कन्स्ट्रक्शन वाढलं ना, त्यामुळं गाव राहायला लपून आणि बिल्डिंगा झाल्या मोठ्या. छत्री येते ना, त्यामुळे कसं उजेड पण थोडा कमी जास्त होतं आहे, थोडं समजून घ्या. पण आपल्याला दाखवते रॉ फुटेज, नो एडिटिंग, ओनली रॉ. बघा पाऊस, बघा आज पाऊस थांबाचं नाव घेत ना. आणि इथं बघा, इथं मस्त की छोटासा खड्डा आहे, पुढे जात नाही कारण पाणी भरपूर आहे खड्ड्यात. समोर डोंगरा बघा, धुका बघा किती आहे भाई साहेब, नुसता धुकाला असा चांगला लागतं त्या चिखलात ना. पण आपल्या चिखलात आई चप्पल तुटत ना तर बरी अडकली चप्पल निघली. काही चिखल एवढा आहे ना, त्या चिखलान चप्पली अडकतात. आणि भाई साहेब बघा, ओढा रे ओढा भाई साहेब, तर पाणी एवढा भारी आहे ना. एवढा पाणी बघून असं वाटतंय का आधी वॉटरफॉल धबधबा जायची गरज नाही. इथं छोटे छोटे धबधबा तयार झाले, म्हणजे बारीक इथं पाटान झोपला तरी मस्तपैकी एक अंघोळ होऊन जाईल तुमची. चला आता जरा मी कॅमेरा अँगल आहे ना मित्रांनो, जरा सुपर व्ह्यू म्हणजे अजून थोडा सुपर व्ह्यू मोड टाकतो, कारण तुम्हाला पण जरा आजूबाजूचा परिसर दाखवता येईल. आणि आज मी मित्रांनो मुद्दाम छत्री घेऊन आले, केसांना हेअरबँड लावले, कारण छत्री सांभाळू केसा नीट करू काय करू म्हणून त्याच केसांना जरा मी हेअरबँड घालून आले. आणि जर तुम्ही गावात नाहीत असाल तर तुम्हाला समोर रस्ता दिसतो, तुम्हाला माझ्या मागून जो रस्ता येते ना, हा इकडून त्या रस्त्यातून तुम्हाला यायला लागतं आहे. आणि समोर हा डोंगर आहे ना, क्रॉस डोंगर, हा वरचा क्रॉस डोंगर पार करून जायला लागतं. तर तुम्हाला जर वरतून जायचं, धबधब्याला वरतून जायचं असेल तर ही वाट आहे बघा, इथून ही वाटेतून असं चढून पूर्ण डोंगर वरती जायला लागतं. त्या नारळाच्या झाडाचं पूर्ण वरतून चढून तुम्हाला वरती तो आधी वॉटरफॉलकडे जायला रस्ता आहे. पण यावेळी मी वरतून न जात, कारण गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवले वरतून मस्तपैकी वरती जाऊन मी धबधब्यावर जाऊन मस्त जेवण बनवलेला पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ तो आहे. आता आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये टाकलेला आहे, नक्कीच जाऊन बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही सांगा मला कमेंट करून. मित्रांनो आधी वॉटरफॉल आहे ना, पनवेल रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 3-3.5 किलोमीटर असेल. तिथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा तर नाही भेटणार, पण प्रायव्हेट रिक्षा करून तुम्हाला आधी गावाच्या स्मशानभूमीजवळ यायचं आहे. परत एकदा सांगतो, पनवेल रेल्वे स्टेशनवरून आधी गावची स्मशानभूमी तिथं तुम्हाला यायचं आहे. तिथून तुमचा आधी वॉटरफॉलसाठी ट्रेक चालू होतो. आणि तिथून तुम्ही पुढं समोर आलात की तुम्हाला तो आधी वॉटरफॉल दिसून जातो. आणि त्याचा विकेंडला येऊ नका, कारण सॅटर्डे संडेला पोलीस असतात तिथं, कारण आधी वॉटरफॉल हा जितका सुंदर आहे ना तितका घातकी पण आहे, कारण ते खूप जण पडून तिथं धबधब्यातनं पडून मृत्युमुखी पडलेली आहेत. म्हणजे बहुतेक जण अशी मेलेली तिथं. जर एकटं दुखतं येत असेल तर सांभाळून या, एकदम पाय घेऊ मस्तपैकी. आपण पुढं रस्ता आहे ना, त्या रस्त्यातनं असं डोंगर वलसा घालून मागं जायचं आहे, त्या त्याची तारांपासून. आणि मागं आपण गेलेलो ना, मागं इथून गेलेलो असं वरती चढून तो डोंगर क्रॉस करून टॉपला जाऊन तिथून खाली गेलेलो. तर चला गाईज, आजचा व्हिडिओ पण मस्त बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण आधी वॉटरफॉलपर्यंत घेऊन जाणार आहे, मी आधीच्या धबधब्यापर्यंत घेऊन जाणार आहे.
तुम्हाला मित्रांनो छोटासा बेडूक दाखवतो, तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही गोप्रोमध्ये. हा बघा दिसतंय का, छोटासा एकदम. खोटं केला तर बघा उडतंय, उड उड. बघा या निसर्गात इतके छोटे छोटे जीव आहेत ना, जर पायाखाली काय एखादा आला तरी समजायचं नाही ते छोटा आपला जीव पायाखाली येतं म्हणून. पण काय हरकत नाही, चला जाऊया. आज छत्री आणले कारण भिजायचं नाही. तर बघू वॉटरफॉलला भेटला चान्स तर मस्त की भिजू. वॉटरफॉल दिसतं का म्हणजे धबधब्यात आलो आणि भिजणार नाही असं होऊ शकत नाही. पण सध्या कसं लगेच नको ना, लगेच एक्साइटमेंट नाही करायची. एक्साइटमेंट कुठं धबधब्यात जवळ बाई, तिथं भिजायला जेवढी मजा आहे ना बाई एक नंबर आहे. तर मित्रांनो आत्ता जास्त वाट बघायला लागणार तुम्हाला, समोरच भला मोठा असा आदई वॉटरफॉल मला दिसतंय. तो म्हणजे बघा समोर गोप्रोमध्ये दिसतंय का तुम्हाला, गोप्रोमध्ये दिसतं ना समोर, तिथे आधीचा वॉटरफॉल आहे. तर चला बाईक काय भरून वाहते बघा. आता जर वरती जायला मजा असती ना जाणार. आज सध्या खालून आलो आहे पण लवकरच आपण वरती पण जाऊ, वरतून पण मस्त करू आपण ट्रेक. चला अशा दगडांशिवाय पाय ठेवताना काही जरा सांभाळून, कारण या दगडी हमेशा पाण्यात असतात त्यामुळे कसं त्यांच्यावर बारीक बारीक शेवाल तयार होते. आणि वरती कोणतरी आहे वाटतं इथं, हे दिसतं इथं कोणतरी आहे, जो काहीतरी रानभाजी टिपाला आलं असेल. आणि बघा हा समोर आदई गावचा डोंगर आहे, समोर इथं गाय गुरं जनावरं चरायला आल्या. आणि एरिया बघा भाई साहब, हा कसा वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंट सांगा. गाय समोर दिसतोय आधीचा वॉटरफॉल, 2 टप्प्यामध्ये पडणारा. समोर दिसतोय वरचा टप्पा, आपण वरच्या टप्प्याला गेलतो आणि खाली दुसरा टप्पा. सगळ्या म्हणजे या दुनियामध्ये गाय जेवढ्या भारी भारी वस्ती आहेत, भारी भारी गोष्टी आहेत, भारी भारी सगळं काय भारी भारी ते तितकं भयंकर पण आहेत. भारी पोरी असो, भारी सुंदर निसर्ग असो, असे सुंदर वॉटरफॉल असो, सर्व भारी गोष्टी भयंकर असतात. त्यासाठी भयंकर जागे ठिकाणी जाल, भयंकर जागी चेष्टा कराल तर वाट लागेल. पाऊस इतका लागलाय ना काय सांगू. आणि धबधबा बघा असा वाहतोय वर्षी, वरती जेवढ्या जोरात पाणी येतं ना त्याला डबलने पाणी इथं खाली वाहत चालले. आणि पाऊस इतका लागले ना, भयंकर वेळा पाऊस लागले. समोर इथं मंडळी बघा, तिकडं मंडळी मस्त की धबधब्याची मजा घेतात, खाली बसून मस्त पैकी तिथं बसल्या मस्त पार्टी चालू आहे. आणि वरती मग पब्लिक जाताना दिसतंय. आणि आवाज किती रेकॉर्ड होतो ना समजत नाही, कारण धबधब्याचा आवाज इतका आहे ना काय सांगू. आणि समोर बघा हा धबधबा बघा भाई साहब, काय खतरनाक वाहत आहे. आणि पाऊस पण लय जोराचा आलेला आहे. भाई साहब वरती काय पाण्याला फ्लो आहे बघा. इथून जर पडला तर भाई साहब वरती काय फ्लो आहे बघा पाण्याला. म्हणजे जर होते इथून चालताना जर पाय घसरला ना तर नक्कीच या खाली पडायला होईल. आणि मला वाटतं इथून आपण ना जाऊ, कारण पाण्याचा करंट आहे भाई एक नंबर आहे. आणि वरती इथं मस्त आंघोळ करायला भारी, इथं आंघोळ करायला भारी. ते खाली गेलं तर मस्त अजून भारी आहे. आपण इथं आंघोळ करू, पण पहिले त्याला वरती जाऊन बघू काय हाय लावले. वरती मस्त पब्लिक आंघोळ धुतं. समोर हा आधीचा वॉटरफॉल आहे, ते बघू पाण्यात पाय टाकून.
ते पाय तिथे जाऊ शकतो. पाण्याला करंट आहे काही बघू चालतं चला. हो भाई साहब पाय हालतात बाबा. हा इथं पाण्याला करंट कमी आहे. जिथं पाणीला जास्त खड्डा आहे ना तिथं पाण्याला करंट जास्त आहे. म्हणजे वाहता पाऊस थांबलं पण आम्हाला पुढे जाऊ तिथं मस्त. इथं पाणी जरा जास्त आहे बघा. तर पडलो तर डायरेक्ट खालचा रस्ता. इथं नाही आज शपथ. पण आपल्याला चालायची माहिती आहे. जर तुम्हाला पाण्यानं जर काही तुम्हाला जर चालायची माहिती आहे एवढ्या फ्लोमधनं जर तुम्हाला चालायची माहिती आहे ना तर तुम्ही कुठला फ्लो तुम्ही पार करू शकता. आणि हा व्ह्यू बघा. पाऊस कमी नाव होतं कमी होतं. छत्री बंद करू आपण. हो ना पण तर हा व्ह्यू आहे. एवढा करंट पार करून आपण इथपर्यंत चालत आलो. आणि मग तिथं स्टार्टिंगला पाण्याचा करंट जास्त आहे, फ्लो जास्त आहे. इथं फ्लो जास्त आहे. तुम्ही कडेकडून चाललं तर फ्लो जास्त भेटत. साईडून चाललं तर एकदम फ्लो कमी आहे. आणि बघा हा सर चला अजून वरती जाऊ. वरती तिथं समोर पब्लिक पण आहे अजून. आणि पहाट्या बरंच होता ना इकडं. काही पहाट्या खतरनाक झाली. मला हा स्पॉट जास्त आवडला वरच्या स्पॉटपेक्षा ना. वरती बघायला सुंदर आहे पण आंघोळ वगैरे करायला ना हा काढा हा एक जबरदस्त आहे. तिथं तुम्ही खाली बसून मस्त तुम्ही आंघोळ करू शकता. इथे काही टाकड्यांचा पाय ठेवताना सांभाळून जर पाय सरला तर पारला खाली. आणि इथं वरती जाण्यापेक्षा ना एक खाली एक नंबर आहे भाई. जबरदस्त आहे. एवढा व्ह्यू आहे ना भाई एक नंबर आहे. माझी ना वरती जायची इच्छाच नाही. मस्त खालीच एवढं स्पॉट भारी आहेत ना का तिथं तुम्ही मस्तपैकी आंघोळ वगैरे करू शकता. हे बघा एवढं सुंदर स्पॉट इथंच आहेत. खाली वरती जायची काहीच गरज नाही. आणि इथं तुम्ही मस्तपैकी आम्ही आंघोळ करू शकता. कोणतीही चप्पल इथं राहिले मस्त. तर काही चला आता मस्तपैकी धबधब्याचा आनंद घेतो. तुम्ही आय होप तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला आधीचा वॉटर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा. आपण त्याच करंट मस्तपैकी आंघोळ करणार आहोत. आपण मागून ना वरतून गेलो तिकडून मोठी डोंगर चढून हा क्रॉस करून हा धबधबा क्रॉस करून मस्त इथं वरती कड्यावर बसून मस्त की अंडा फ्राय बनवलेला आणि मस्त अंडा ब्रेड बनवून खाल्लेला. ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर काय तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा चेक करा. लिंक डिस्क्रिप्शनला पण आहे. आणि आपण वरतीनं जातो. आपण मस्त की इथंच काहीतरी करू मस्तपैकी. तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो काय किती खोल हवं आहे.
आता जस्ट मस्त तिथं पाणी मी बघून आलो. पाणी बघ तिथं कमरापुरतच पाणी आहे आणि तिथं वरती बसू शकता. पाय थोडं घसरतं पाय पण एक नंबर आहे. आणि हा आधी वॉटरफॉल वरती गायचा आता वरती जायची काहीच गरज नाही. खाली एवढा सुंदर वॉटरफॉल आहे ना. इथं मस्त मी माझ्या घेऊन आलो. एक नंबर वाटतं. आणि आता मी शक्यतो ना मोबाईल मी शूट करीन. आता मी तिथपर्यंत जाऊन आलो. फक्त कमरापुरतं पाणी आहे पण पाय सारतं काही. कसं माहिती आहे का पाण्यात तुम्ही जात असाल तर मस्त रे की पायाला थांबवून जा. तिथपर्यंत गेलो मी तिथपर्यंत पाय सरकत नाही म्हणजे कमरापुरतं पाणी. आणि बघा व्ह्यू बघा पाय सर काय खतरनाक व्ह्यू आहे. तिथपर्यंत पाणी म्हणजे इथं हा पोवाला ठिकाण मस्त म्हणजे माझ्या विचार करायला भारी आहे. तिथं बाईक पोरांना मस्त बसू शकता तुम्ही. तिथं पण खाली मस्त ठिकाण तिथं पण जाऊ. तिथं मग एन्जॉय करू. सध्या इथं एन्जॉय करू. ही आपली पोरं आल्या मस्त की एन्जॉयिंग करायला. आणि आज कसा विकते बघा पाणी तिथं कमरापुरतं पाणी. तिथं तेवढंच पाणी मी वर्षी उडी पण टाकू शकता कारण तिथं खाली दगडी नाहीत फक्त रेती आहे म्हणजे वाळू छोटी. आणि आवाज बघा भाई नुसता आवाज यायला येतो पाण्याचाच आवाज खळखळ खळखळ. मगाशी काहीच प्रॉब्लेम होते. आता पब्लिक बघा भाई काय कडक वाढले. समोर आधीचं वॉटरफॉल ही समोर पब्लिक बघा. आपले सबस्क्रायबर पण होतील. आणि बस पाणी बघा वरच्यापेक्षा खाली भारी आहे. आणि पोर कुठं बसलं बघा. ही दोघी नक्कीच खाली स्लीप पडतील. हे पण बघा पण मस्त वरती बसताना आरामची मस्त मजा करतात. व्ह्यू बघा आता ही वॉटरफॉल. सर माझी पब्लिक किती कमी होती. वरती पण एकदम खतरनाक आला पाणी. आणि दिला तसं दुपार होता ना तशी पब्लिक पण यायला लागली. ही दोघं जण आले. इकडं पलीकडं पण आहे बघा गर्दी बघा. इकडे समोर एकदम फुल पार्टी झाली जोरात. फुल पार्टी एकदम. काय नजर होता काय मस्त एन्जॉय केला. आणि समोर पब्लिक अजून पण पाण्याने आंघोळ करतं. ही पब्लिक ही समोर बसते ना ही पोर वर्षी स्लीप होता राहिली मागाशा तर परत जाऊन ती तिथं बसले. तिला दोन वेळा सांगलं तरी सांगून ऐकणं ती पडताना खाली मग पब्लिक वॉटरफॉल. तर चला मित्रांनो पाहिलेली मस्त की आपण आताही वॉटरफॉल एक्सप्लोर म्हणजे एक्सप्लोर करायला काहीच नाही. इथं ट्रेकिंग काहीच नाही. फक्त तुम्हाला 5-10 मिनिटं चालत आहे आला आधी वॉटरफॉल. ते म्हणजे एवढं काही आतमध्ये नाही. सिटीमधनं फक्त 2 ते 2.5 किलोमीटर आहे. आणि मस्त की आता आपण एन्जॉय केला. मी व्हिडिओ बघली असेल नसेल व्हिडिओ बघली तर पुन्हा एकदा परत बघा. आधी वॉटरफॉल वरच्यापेक्षा मी मागच्या वेळेला वरती गेलो ना एवढा भारी नव्हता वाटला. पण खाली जेवढा खाली भारी नाही तेवढा वरती अजिबात भारी नाही. वरती फक्त मला वरतून फक्त असा वरचा पूर्ण सिटीचा विभागाला भेटतंय आणि पाणी बस. पण वरतून पाडण्याची शक्यता पण तेवढीच आहे मित्रांनो. त्यासाठी वरती जाणं अवॉइड करा. पण खाली एवढी भारी 2 वॉटरफॉल आहेत ना भाई एक नंबर. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ पूर्ण बघले असेल ना तर मित्रांनो जरूर आपल्या व्हिडिओ लाईक आणि आधी वॉटरफॉलचा हा धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मी जास्त बोललो नाही कारण असं कुठे नेचर फिरायला आलो ना का मी जास्त माझा स्वतः थोबाट दाखवत नाही. मला जास्त नेचर दाखवायला आवडतं त्यामुळे मी माझा स्वतःची बडबड काय जास्त केली नाही. आणि भाई माझ्या मागे दिसतं ना आधी वॉटरफॉल. आता इथून आपलं घर जवळ 10-15 मिनिटं चालून आपल्या गावदी मंदिराला जायचे. तिथे रिक्षा आपण लावलेले. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे सांगाच हा वॉटरफॉल कसा वाटला तुम्हाला. आणि हा व्ह्यू भाई एक नंबर आहे. तर आता चाललो मित्रांनो घरी. आय होप तुम्हाला आपली ही आजची व्हिडिओ आधी वॉटरफॉलची छोटीशी बोलता होता लय मोठी झाली सर व्हिडिओ. धन्यवाद बघितल्याबद्दल. आणि नक्कीच सुंदर कमेंट करा आपल्या व्हिडिओला. तर व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक पण करा आणि कमेंट पण करा. आणि त्या कसं म्हणजे तो युट्यूबचा अल्गोरिदम आहे. तुम्ही जास्त छान कमेंट केल्या वाईट कमेंट केलं तरी चालते. व्हिडिओ नाही आवडला तरी पण सांगा.
त्यानं कसं म्हणजे व्हिडिओ पुढच्या लोकांना पोहोचतं. जर तुम्ही कमेंट कराल, लाईक कराल, ते व्हिडिओ पुढच्या लोकांना पोहोचल. आवडली तरी लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा, विषय सोडून द्या, पण काहीतरी करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फुल एन्जॉय केला, मस्त एन्जॉय केला. आता समोर मजा केली, जाम भारी वाटला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय बाय. आणि आधी वॉटरफॉलला जरूर भेट द्या मित्रांनो, पण सॅटर्डे संडे सोडून. सॅटर्डे संडेला पोलीस असतात, लक्षात ठेवा.